बाबाईच्या नावानं या गावाची खूप मोठी खासियत इथं जिवंत नागाची पूजा केली जाते नागपंचमीला. आपल्या पुण्याला जसे गणपती विसर्जनला गर्दी असते ना, सेम तसंच आहे. मोदक आलेले आहेत. आज पूर्ण फॅमिली मिळून आम्ही कुठे चाललो विचार करत असाल ना, तर आज आपण निघालेलो आहे 32 शिराळा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे राज ज्ञानदेव जंगम आणि तुमचं स्वागत आहे का नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण 32 शिराळेला निघालेलो आहे आणि ते कशासाठी निघालो आहे ते तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये कळेल, कारण की आज अनएक्सपेक्टेडली प्लॅन झालेला आहे. तर आम्ही निघालो आहे पूर्ण फॅमिली. खूप दिवस झालो आम्ही ट्रिपला कुठे गेलो नव्हतो, सो विचार केला निघू. It's a twisted feeling, feelings I can't let go. आमचे बडे भाऊ आज ड्राईव्ह करतायत नवीन टी शर्ट घालून. मम्मी बसलेली आहे आणि या बाजूला पप्पा एकदम एक्सायटेड. पप्पांना सांगितलं की मी प्लॅन करतोय रायडिंगला जायचं 32 शिराळा. तर पप्पा म्हटले ठीक आहे सगळे जाऊ. म्हटलं चला. 11:30 झालेले आहेत. मॅप पण लावलेला आहे 32 शिराळा. 257 किलोमीटर आहे आपल्या घरापासून अप्रॉक्सिमेटली आणि 4.5 तास लागतात ट्रॅव्हलिंगला. रस्ता जर रिकामा असेल तर लवकर पोहोचू शकतो, पण हे बघा ट्रॅफिक ट्रॅफिक. हां मस्त. ही साडी नेसायला मी लावले 2 तास. पहिली साडी घातली पिवळ्या कलरची, तसं काय कुठं हळदीला चाललोय. मस्त पूर्ण पिवळी साडी घालून फिरते घरात इकडे तिकडं. मी म्हटलं अगं काय हळदीला चालली काय. डायरेक्ट चेंज. आता असं बघ तुम्हाला विश्वास नाही बसणार, मी लावलेलं 4:30 वाजता चालवर. जबरदस्ती मी भाऊला उठवतोय. भाऊ उठ. आला माझला की भाऊला म्हणायचं खाली जा खाली जा खाली जा, तयार हो. आणि भाऊ मला म्हणायचा की तू जा खाली, मला गाडी धुवायची आहे. आणि या गोधडी घेऊन झोपतोय. आमचे 2 तास त्यात गेले. 7:30 वाजता पप्पा उठले 7:30 वाजता आणि मग आम्हाला उठवलं आणि आम्ही निघतोय किती वाजता 11 वाजता. काही केलेलं नाही, फक्त नाश्ता केलाय. हा असाच टाइम गेलाय आमचा टाइमपास. नवले ब्रिजला पोहोचलोय आणि गर्दी बघा आता ऑपोजिटला आहे. असंच पाहिजे. तिकडचा रस्ता जाम असला ना तरी काय टेन्शन नाही. आपल्याला आपला रस्ता मोकळा ना, आपल्याला काय टेन्शन नाही आहे. आणि संध्याकाळी येऊ ना त्या टायमाला हा इकडचा रस्ता पॅक झाला पाहिजे, म्हणजे जाताना पण टेन्शन नाही, येताना पण टेन्शन नाही. घराच्या बाहेर पडायला असं वाटतं की यार नको यार, बाहेर सगळीकडे पाऊस असेल. कारण की आपण युजली काय विचार करतो, आपल्या इथे पाऊस चालू आहे तर सगळीकडे पाऊस चालू असेल. पण माझ्या तिकडे तसं नाही आहे. माझ्या इकडे पाऊस चालू आहे ना तर समजून घ्यायचं, बाकी सगळीकडे ऊन आहे, छान क्लायमेट आहे. घराच्या बाहेर पडू देत नाही मला ब्लॉगिंगसाठी. हां पाऊस आहे ना, यावर्षी पावसाने माझी खूप मजा घेतली आहे. मला जास्त कुठे फिरता नाही आलं ब्लॉगिंगने. म्हटलं आज आपण पावसाची मजा घेऊ, कारने जाऊ डायरेक्ट. येऊ दे किती यायचं आहे त्याला, नाही घाबरणार आपण. बोललो होतो ना मम्मी बाबांना मी घेऊन येईल प्रसाद मला चहा पिण्यासाठी. हे बघा अभी मस्त चाय पियेंगे. चीयर्स. खेड शिवापूरच्या टोल नाक्याला पहिल्यांदा मी असं पाहिलंय की लाईनीला एक सुद्धा गाडी नाहीये. थांबव. आणि अशा पद्धतीने आम्हाला पकडलेलं आहे पोलिसांनी. भाई यहाँ पे क्या हो रहा भाई, ये कहाँ फंस गया भाई मैं. हात केला आणि जा म्हटले.
आय थिंक त्यांनी कॅमेरा पाहिला वाटलं आपल्याकडचा, त्यांना कळलं मी व्लॉगर आहे म्हणून म्हटले जा भाई जा, जिले अपनी जिंदगी. आपण नाही घाबरत, आपण कोणालाच घाबरत नाही. हे दोन काका काकू आहेत ना, आम्ही यांना घाबरतो. माहित नाही का, आम्ही दोघं जण निघालो ना भाऊ आणि मी कुठे, ते मागे असतात. ते मागच्या सीटवर बसलेले असतातच. आपण कारला फ्युएल अप करून घेऊ. आपण जशी चहा पिली तसं कारला आपल्या पॉवर पेट्रोल लागतो, मग तिला पण ताकद येते. शेलचं पेट्रोल पंप म्हणजे आपली गाडी पण फुल होते आणि आपलं पोटाची टाकी सुद्धा फुल होते. कारण की काय काय गोष्टी आपण घेत होतो शेलमध्ये आल्यानंतर, कारण की ती आपली एक परंपरा आहे, प्रथा आहे आपली, ती आपण कधी मोडत नाही. असं चहा पाजल्याबद्दल तुला हा पुष्पगुच्छ माझ्याकडून. सत्कार समारंभ झालेला आहे. टाळ्या झाल्या पाहिजेत. मला पुष्पगुच्छ भेटलेला आहे, छोटस छान आहे. वास नाही त्याला, सेंटचा वास येतोय. असा हा मला पुष्पगुच्छ मम्मीने दिलेला आहे. अशा पद्धतीने आपली झालेली आहे शॉपिंग. भरपूर गोष्टी घेतलेल्या आहेत. खुशी बघा, खुशी बघा. बाहेर मस्त क्लायमेट झालेलं आहे, छान आहे. असंच राहायला पाहिजे. कार्यक्रम सुरू झालेला आहे. भाऊचा सोमवारचा उपवास आहे आणि इकडे मम्मी त्या संधीचं सोनं करते. घाट चढून वर आलेलो आहे. 1:15 झाला तर लागलेली आहे भूक. आता कुठेतरी छान हॉटेल बघून आपण थांबू आणि जेवण करू, पेटपूजा करू. आणि या जेवणामध्ये काय काय असेल ते तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला भेटेल. अरे बापरे, केवढी आली ही पलटण. निमटा टोजरस टेल मी. आपण ठोसेघरला आलो होतो ना, ठोसेघर वॉटरफॉलला, तर तेव्हा पण आपण याच हॉटेलमध्ये नाश्ता केला होता. आणि त्या ब्लॉग मध्ये एक स्पेशल गोष्ट आम्ही टेस्ट केलेली, म्हणजे उकडीचे मोदक. तो व्लॉग बघून खूप जणांना आहे ना मोदक खायची इच्छा झालेली. मम्मीने सुद्धा मोदक केले होते. माझ्या मित्रांनी सुद्धा घरी मम्मीला सांगितलं मोदक बनवायला. उपवास असल्यामुळे भाऊ आणि मम्मीने साबुदाणा वडा मागवलेला आहे. साबुदाणा वडा, फ्राईज आणि थाली. आता आपण थालीची टेस्ट बघू कशी आहे. बघू का? मस्त, वांग छान आहे. मोदक आलेले आहेत. आपण आता मस्त मोदक खाणारे. यांचा उपवास आहे. खा वडा आणि दही, का वडा आणि दही. स्वागत आहे तुमचं कराडमध्ये. या बाजूला आपण खूप वेळा आलेलो आहे आणि हा ब्रिज जो आहे, ज्या ब्रिजवर आपण चाललेलो आहे, त्या ब्रिजचं काम चालू होतं आणि फायनली तो ब्रिज झालेला आहे. आपण त्या ब्रिजवरूनच चाललेलो आहे. क्या बात आहे, मस्त आहे. खूप मोठा ब्रिज आहे हा. आपण जात आहे पेठच्या रस्त्याने, कारण की कोसेगाव मधून रस्ता आहे, पण तो थोडा गावागावातून आहे. आतमध्ये जर रस्ता चांगला नसेल तर मग आपला टाइम अजून जास्त जाईल. त्या हायवेच्या क्षेत्र का तिथं डायनासॉर आलाय छोटासा, बघा डायनासॉर. आता आपण हायवेवरून खाली आलेलो आहे. आता आपण ब्रिज खालून जायचं आपल्याला राईट साईडला. 15 किलोमीटरसाठी 40 मिनिटं दाखवत आहे. ट्रॅफिक खूप आहे मॅपमध्ये, तर ते पूर्ण रेडच दिसतोय पट्टा. आता तिथे गेल्यानंतर कळेल की नक्की ते काय आहे. शिराळा नागभूमीत आपले सहर्ष स्वागत आहे. एक गोष्ट मला तर माहिती आहे की महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी नागपंचमी जी साजरा केली जाते ना, ती 32 शिराळामध्ये साजरी केली जाते. तर माझा मित्र आहे धनंजय, तर त्यांनी मला सांगितलं होतं की 32 शिराळ्याला आहे ना नागपंचमी खूप मोठी असते. तेव्हापासून माझी इच्छा होती की मला नागपंचमी बघायला यायचं आहे. तर तो आज मुहूर्त आलेला आहे. मॅपमध्ये या रस्त्याला ट्रॅफिक दाखवत आहे रेड पूर्ण, आणि कोइन्सिडन्स बघा या गावाचं नाव सुद्धा आहे रेड, त्यामुळे मॅप पूर्ण रेड झालेला आहे. आणि केवढे मोठे मोठे फ्लेक्स लावले तर बॅनर ते बघा, मोठे मोठे कटआउट्स लावलेत. ट्रॅफिक फुल आहे.
आणि ही ट्रॅफिक कसली आहे माहिती का? आणि त्या ही कार्यक्रमासाठी- ट्रॅफिक कसली आहे? ही ट्रॅफिक आहे त्या कार्यक्रमाचीच. आता तिथे पोलीस ऑफिसर होते, त्यांना विचारलं की कुठे आहे नक्की आपलं मंदिर, कुठे आहे की जिथे पूजा केली जाते, नागपंचमी साजरा केली जाते. तर ते अजून 1.5 किलोमीटर पुढे आहे. आणि ही जी ट्रॅफिक आहे त्यांनी इथेच 2-3 किलोमीटर आधीपासूनच ही ट्रॅफिक दिसतीये. तर ह्यांनी इकडेच कार लावलेल्या आहेत आणि मग इकडून ते गेले पुढे. दोन्ही बाजूला फुल पार्किंग आहे, फुल. हा जो रस्ता दिसतोय का इकडे जायचं आतमध्ये, 1.5 किलोमीटरची ट्रॅफिक आहे. जे पोलीस ऑफिसर होते तुषार पाटील सर, त्यांनी सांगितलं की आतमध्ये रस्ता बंद आहे, तुम्हाला चालत चालत जावं लागेल. तर आता आपण पहिली कार पार्किंग करतोय. आपण पोहोचलेलो आहे 32 शिराळा गावामध्ये. कार पार्किंग केलेली आहे. 200 रुपये पार्किंग आहे भाई, 6. आता इथून पुढे आपल्याला जायचं 1-2 करत. आणि आपल्याला जायचं आहे अंबा माता मंदिर. तर तिकडेच पूजा होते. इकडे फक्त बस वगैरे येतात बस. आणि पोलिस सुद्धा आहेत, पोलिसांचे बॅरिकेड वगैरे सुद्धा लागलेले आहेत. चिखल बघा केवढा आहे. प्रचंड गर्दी आहे, प्रचंड. आता आपण समोर आलो, तिथे डीजे चालू होता. त्या चौकातून आपण परत डावीकडे आलोय आणि गर्दी बघा अजून सुद्धा येतेय. आजची नागपंचमी थोडी वेगळी साजरी करू. डीजे लावला आणि त्यामध्ये एक ॲम्ब्युलन्स सुद्धा अडकलेली आहे. ॲम्ब्युलन्सला तरी ॲटलीस्ट जायला जागा भेटली पाहिजे. हे असं आम्ही गल्ली बोळातून चाललेलो आहे मंदिरामध्ये, कारण की प्रचंड गर्दी आहे. लाईनीने डीजे लागलेत. आपल्या पुण्याला जसे गणपती विसर्जनला गर्दी असते ना, सेम तसंच आहे, सेम तसंच. सगळे डीजेवाले लाईनीने लागलेत. माझा आवाज जरी रेकॉर्ड होता, कारण माहिती मी जोरात बोलतोय. आपण आता पोहोचलेलो आहे अंबा माता मंदिरामध्ये. आणि हे बघूया, बत्तीस शिराळ्याची नागपंचमी म्हणजे श्रद्धा, परंपरा, इतिहास आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचा अनोखा संगम आहे. हाच अनुभव आज आम्ही या व्लॉगमध्ये घेतले. माझा आवाज किती येतोय मला माहित नाही, कारण की डीजे सगळीकडे चालू आहेत. एक नाही आहे, खूप सारे डीजे आहेत आणि त्यामुळे मी ओरडून बोलतोय. तर या बाजूला मंदिर आहे अंबा माताचं, तर आपलं दर्शन घेऊन झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये नागपंचमी खूप जोरात साजरी केली जाते, ते म्हणजेच 32 शिराळा. तर तिथेच आपण आलो होतो. नागपंचमी निमित्त मी फॅमिलीला घेऊन आलो होतो दर्शनासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इथे जिवंत नागाची पूजा केली जाते. या गावाची खूप मोठी खासियत, इथं जिवंत नागाची पूजा केली जाते नागपंचमीला. आता आपण इकडून निघू. आता आपल्याला इकडं जेवढं आलेलं आहे तेवढंच आपल्याला परत रिटर्न जायचंय. अंबा मातेचं दर्शन घेऊन आम्ही घरी निघालो होतो. तर पार्किंगमधून कार बाहेर काढताना ज्यांची पार्किंग होती ते दादा बोलले, तुम्ही नाग पाहिलं का, नागाचं दर्शन घेतलं का? तर त्यांना आम्ही बोललो की नाही, आम्हाला घेता नाही आलं. तर त्यांच्या तिथे शेजारीच एक दादा होते, तर ते बोलले की तुम्ही माझ्या घरी जा आणि तिथे तो जाऊन दर्शन घेऊ शकता तुम्ही. तर त्या दादांच्या घरी आम्ही आलो. आम्हाला जवळून नागदेवाचं दर्शन घेता आलं, डोळे भरून त्यांना बघता आलं. हा अनुभव खरंच खूप मोठा होता. हा अनुभव आम्ही कधीच विसरू शकत नाही आहे.
गावातील काही मंडळांना परमिशन आहे की नाग आणून त्या नागाची पूजा केली जाते, भक्तिभावाने पूजा केली जाते. कथा फक्त नागाची नाही, कथा आहे एका परंपरेची जी काळ बदलला तरी श्रद्धेने जिवंत ठेवलेली आहे. हीच आहे 32 शिराळ्याची नागपंचमी.